हा कारुणिक तथागत सम्यक समबुद्ध बुद्धांनी भगवंतांनी निर्माण केलेला अनुपम असा सद्धम्म, या सद्धम्मावर आरूढ निब्बाणाकडे वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रिकाळातील तिन्ही रत्नास अत्यंत श्रद्धापूर्वक त्रिवार अभिवादन करतो. चौथे रत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो. अपना सर्वांस सप्रेम जय भीम वंदन अभिवादन अंजलिबद्ध अभिवादन. आज आपण भगवंताची अमृतमय वाणी ऐकणार आहोत. ती अशी: सुत्यंते रखिते संते पटीपती होती रखिता पटीपती अंठी तो धीरं एगो खेमानं धवसदी. अर्थात मराठीमधून याचा अर्थ असा होतो की प्रतिपालन, प्रत्येक पाऊल उचलत जो साधक साधनेचा अभ्यास करतो ते त्याला शक्य कधी होईल की ज्यावेळेस सूत्र हे सुरक्षित राहतील. सूत्र सुद्धा आगमन, जे की आगम 15,000 पृष्ठाचा आहे, अर्थात त्रिपिटक. या त्रिपिटकाचे सूत्र सूत्र हे सुरक्षित असले तरच प्रतिपादन, प्रत्येक पाऊल त्यावर निरंतर पुढे पुढे जाणे, अर्थात साधना निरंतर करणे, ही साधना सुरक्षित राहील. आणि साधनावर निरंतर आरूढ धीर पुरुष हा योगक्षेम म्हणजेच भगवंतांनी निर्वाण म्हटलेले, निर्वाणापासून वंचित राहणार नाही अशी भगवंत शाश्वती देतात. म्हणून या पाली साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये, पाली आगमामध्ये सुत्तांना अत्यंत सर्वश्रेष्ठ भगवंताने दर्जा दिलेला आहे. आपण एक एक करून सुत्त समजून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला निर्माणाचा साक्षात्कार होईल. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. धन्यवाद. साधू साधू.